मला ओळखतं का तू? हो ना, त्याला व्हिडिओ पाहिजे आम्ही लाईक घ्यायचं आमचे. हो काय? कायच्यावर इंस्टाग्राम हो. कन्सिस्टन्सली माहिती आहे 1000 जर आपण व्हिडिओ अपलोड केले ना तर आपण त्या फील्डमधले 5% मध्ये येतो. काही नाही, मेहनत करत राहा, दुसरं काय. वावरातली जास्त निकडली आहे, वावरातली जास्त व्हिडिओ. हो पाहिलं म्हणजे तू नव्हे वावरा गिवरातले आपण जिकडे गेलो तिकडे कंटेंट शूट करत राहतो आणि वेळ भेटला की एडिट करतो, अपलोड करतो. पहिलं वाद आला आपण इकडून झालं ना आपण ते पाटील सर शिवराले हा काय गाणं म्हणते आला 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 पाटील आला. बाकी काहीच नाही. तर काय तसं आमचा आता बंडीचा प्रवास चालू आहे. तर मित्रांनो आता आम्ही संध्याकाळच्या वेळी आता थोडा रस वगैरे पितो, नंतर आम्ही जाऊ आता वावरामध्ये. ओके, तर भेटू आता वावरामध्ये. बघा माझ्या दाखव दाखव बरोबर. हो हो आकडा दाखव रे भाऊ कसं लागलं बोट. काही 3 बोट फिरले मग नाही बरोबर पकड वरती असा थांब 2 मिनिट. असा असा हात लावून असा असा 4 बोट घे लागला 4. हा आता बरोबर आहे. आता वरती घ्यायचा आहे हात, हा अँगल बरोबर आहे. तर लखन आज मग तुझा बर्थडे आहे, तर मग तुला असं काय स्पेशल वाटते की बा हे करा आपण? आता काही नाही, अजून तुम्ही वाटत नाही स्पेशल करावं. आम्ही बॉटल घेऊन चाललो सतीश बापूला द्यायला. त्याने डब्बा नेला पण त्याची बॉटल घरी विसरले, तर मग आम्ही हे बॉटल द्यायला चाललो आता द्यायला. ते तिकडे ट्रॅक्टरनं काम करू राहिले. तर मग आता त्याच्यानंतर आम्ही तू इकडे थांब गाडी जाऊ दे. गाडी दाखवत असतो वर जाऊ दे. आता वरती पकडणं बरोबर आपण दिसून नाही राहिलं त्याच्यात, तर दुसरं आलं ठीक आहे. आता बरोबर तर मग आता आम्हाला मशीन बसून आहे आपल्या वावरामध्ये, कारण की पाटाले कॅनलले पाणी आलेलं आहे ना. दाखव आवा तू कॅमेरा बरोबर अँगलने पकडतो. दाखव माझं असा बघायला लागते. दाखव हात दुखते तू या कॅमेराला का एवढा मोठा पहिलवान तू आहे की गाईस. तर विषय असा आहे की आपल्या वावरामध्ये 5ची मशीन लावणं आहे, कारण की कॅनलला वगैरे पाणी आलेलं आहे. तर त्यासाठी बाबा गेले आता निखिल दादाच्या वाळगे आहेत, तिथून ते मशीन आणतील आपल्या याच्यावर कशावर गाड्यात आणतील आणि मग आपण ते आपल्या वावरात याचं कॅनलचं आहे. तुम्हाला तो आपला नाला दाखवला ना त्याच्यात. आता याच्यावरून आपल्याला जावं लागेल आणि ते बापू तिथं दिसतात. त्याला पण तू जाऊ शकता का पटकन? जाऊ शकता? इकडून रस्ता पा लागते. बरं कारवा निमनीत पुरी चक केली आहे ना. चल आरामशीर काट्यात बरं. या हरभऱ्यातून तुला का खार येईल यायची ना. आता डेंजर काम आहे का घरी, नाही तर काही बोर उरायला. सकाळपासून काही केलंही नाही लखन मी ना. म्हटलं किती दिवसात म्हणतो HTML तर ते करीन, पायथनचं थोडं लेक्चर बघीन. घरी काही अभ्यास नाही करू राहिलो मी, सिरियसली काहीच नाही केलं. रील्स स्क्रोल केल्या, 2 GB नेट संपवलं, बाकी काहीच नाही केलं. पण संपून टाकलं काही आणि याचं पण लखनचं पण नेट संपून टाकलं आणि लखन ट्युशनला जायला होता. तर गोष्ट आता अशी आहे की आपण सकाळीच मस्त उद्या 6च्या बसनं, रविवार आहे, मस्त 18 तारीख आहे, मस्त निघू आपण आपल्या संभाजीनगरसाठी. तिथं इलेक्शन वगैरे चालू आहे, ते काय आपल्याला काय करायचं आहे, बट आपण मस्त निघू उद्या मस्त संभाजीनगरसाठी. आणि नंतर आपल्या कॉलेजला पण आता खूप दिवस झाले गेलो नाही यार, तर कॉलेजची पण आठवण येते जरा, जिमची वगैरे. आपल्या कॉलेजच्या इकडे सगळं बरोबर आहे, एकदम बेस्ट कॉलेज, बेस्ट आपलं वातावरण बेस्ट, तिथलं काहीच वाटत नाही, फक्त जेवणाचा प्रॉब्लेम आहे, बाकी काहीच नाही. बाकी खूप गमते तिथं, पण जिम वगैरे पण आहे, तर मग आपलं वर्कआउटचं पण काम होऊन जाते. हा इकडून व्हाईट फुलं, इकडून पिंक फुलं, कारण की हा काबली हरभरा आणि हा गावरान हरभरा. दिस इज द डिफरन्स. हा गावरान सफेदवाला, आणि काबली गुलाबीवाला. आपला काबली आहे, काबली जास्त येते, गावरान कमी येते. काबलीचं पीक जास्त आहे एकरीमध्ये. गावरानचा हरभरा पण गावरान आहे टेस्टले पण.
काबली गांजते, गावरान गांजत नाही, अशी गोष्ट आहे म्हणजे. तर मित्रांनो, गांजते म्हणजे असंच जास्त उत्पन्न देते असं म्हणू शकतो आपण. काय काही शब्द आहेत ते विदर्भातले तुम्ही पण समजून घेऊ शकता, बाकी काही हरकत नाही. तर मग आपण सोमवारपासून मस्त करू आपलं स्केड्यूल चालू आपल्या कॉलेजचं. इथं आलो तर काय फक्त खाणं झोपणंच जास्त चालू आहे गाईस, बाकी एवढं काही कामधंदा झालं नाही. तर ठीक आहे मग, बाकी आता थोड्या वेळात भेटतो तुम्हाला वावरामध्ये जाऊ आपल्या. आता आलो इथं तर पहिले बॉटल देतो बापूले. हे बाबू निमणी होती इथं काहीच तुम्हाला दिसत नाही, इथं पूर्ण ना निमणी होती, ते आता पूर्ण चक केली. तर ते तिथे ट्रॅक्टर आहे बापू, लखन देऊन येतं का ते? आलो तुम्ही हा जाय बापूला देऊन ये बॉटल. बॉटल आणली म्हणा प्यायले. वाक्याच्या दोडक्या. तर असा विषय आहे मग तो. इकडे सगळ्या इकडे वातावरण किती जबरदस्त आहे. सगळं इकडे हरभरा आणि इकडे पूर्ण कोरं वावर निमणी. तिकडे जो दिसते ना तो गहू आहे बापूचा, आणि याच्या इकडूनच आपलं वावर आहे. ते बघ बापू तटी येतं वावरामध्ये. मी काही गेलो नाही तिकडे, म्हटलं जाऊ द्या, खूप दूर आहे. तिकडे तर पराठी वगैरे पण आहे, पण ठीक आहे गाईस. तर मग असं वातावरण आहे आपल्या इकडे. तर उद्या जाणार आपण, तर उद्या तिकडे काही नाही, ॲडव्हेंचरस करू. कॉलेजमध्ये पण एकदम जबरदस्त काहीतरी मित्रमैत्रिणीसोबत एकदम जबरदस्त शूट करत जाऊ. कॉमेडी जे ते आमची लाईफस्टाईलसाठी आम्ही जगतो ते तुमच्यासोबत शेअर करू आणि एन्जॉय करू गाईस. व्लॉग तुम्ही आपले एन्जॉय करत जा. आता खतरनाक सिरीजमध्ये मजा येणार आहे. आणि आता आपला हा चॅलेंजमधला आहे 61वा व्लॉग, आणि आपल्याला 365 असंच कंटिन्यू करत जायचं आहे. आणि 365 डेपर्यंत आपण एवढं ग्रो होऊ, देअर इज नो लिमिट. सो गाईज, खतरनाक मजा येणार आहे आणि जर्नीमध्ये. तर स्टे कनेक्टेड. ओके, तर आता आम्ही जातो पटकन. पप्पू करतात तिकडे काम ते. काय सुरू आहे? व्लॉग सुरू आहे ना. व्लॉग समजते का तुम्हाला? सतीश भाऊ आहे ते. त्या दिवशी म्हटलं होतं इले येऊन जात आहे, आले होते काही, हे जाते सतीश भाऊ. सतीश भाऊ का रे, ते अडकतात थोडेसे बोलायचं, ते असं मजा उडता का तू? ये नाही सा भी है गाइस, किसी की भी ऐसी मजाक नहीं उड़ानी चाहिए. अबे ते बी हसतात बी जाईल तसं म्हटलं. हो काय करतील एरी, मजा येते त्याला बी. तर गाईज, मी तर असं फील केलं आहे की आपण आपल्या लुकच्या प्रती जेवढं म्हणजे ॲक्सेप्ट करू ना, की व्हॉट एव्हर माय फिजिक इज, व्हॉट एव्हर माय फेस इज, म्हणजे काय असेल एक वेळा काय व्हायला एक्सेप्ट करा. आय एम ब्लॅक, म्हणजे आपण काळं असो गोरो असो काही असो, एक्सेप्ट करा. आपण जे आहोत ते ॲज जेन्युअन शो ऑफ नका करू, आणि रिॲलिटी जगा. तर जेव्हा आपण हे एक्सेप्ट करतो ना, तेव्हा आपण ऑटोमॅटिकली कॉन्फिडंट फील करतो कोणत्या पण सिच्युएशनमध्ये. आणि हेच आहे की आपल्या आपण जे काम करतो ना, त्या कामावर आपला कॉन्फिडन्स येते. तर जर आपण डेफिनेटली आपण जर 4-5 घंटे चांगली स्टडी करत आहे आणि एक्झाम देत आहे, तर आपण डेफिनेटली कॉन्फिडंट असू की आपण एवढी स्टडी केली, तर आपल्या कामावरून पण कॉन्फिडन्स येते. पण ॲज युज्युअल असं प्रोफेशनल लाईफमध्ये, पर्सनल ॲक्च्युली सोशल लाईफमध्ये कॉन्फिडन्स कसं आहे ते आपल्या लुक्स फर्स्ट मॅटर करते. आपण व्हॉट एव्हर वी लुक, आपलं एक चांगली हेअरकट ठेवायची, ड्रेसिंग सेन्स चांगला ठेवायचा, आणि स्पीकिंग एक स्माईल ठेवायची छान. असेच काही मी यूट्यूबवर असे व्हिडिओज वगैरे बघत राहतो, म्हणून तुमच्यासोबत शेअर करतो. तर त्यांना मॅटर करते आपलं फर्स्ट ॲस्पेक्ट काय मॅटर करतो, आपलं लुक. तर लुक असलं त्याच्यानंतर आपण डिस्कशनसाठी हे करतो आहे ना. तर फर्स्टली लुकवर ध्यान द्या. देन नेक्स्ट इंटलेक्च्युअल थिंग्स. लाईक आपली स्पीकिंग कशी आहे, आपण किती फेवरेबल पॉझिटिव्ह वेनं टॉक करतो, तर त्याच्यासाठी. ओके, तर मग आता आपण जो याच्यानंतर वावरामध्ये, तर तिथं जातो, मग तुम्हाला भेटतो. ओके, आणि कमेंट करा. काय कमेंट करा? लाईक शेअर सबस्क्राईब करा आमच्या भावाला. हां, आणि कमेंट करा. आमचा भाऊ फेमस झाला पाहिजे. येस. कुठे गेलता रे तू? तू कुठे गेलता? फिरत मला ओळखतं का तू? हो ना, त्याला व्हिडिओ पाहायचा, आम्ही लाईक घ्यायचा आमचं. हो काय, कायच्यावर इंस्टाग्राम? हो. तर काय, आता आपण जो वावरात आणि ते मशीन लावू पहिले, आणि त्याच्यानंतर मस्त काय करायचं आपल्याला, कॅनलमध्ये तिथं जवळ मशीन लावायची आहे, कारण की आपल्याला गहू पेरायचा आहे. त्याच्यानंतर तर मी इथं नाही, कारण की उद्याच मी चाललो. तर मग त्याच्यानंतरची आपली जर्नी, जे कॉलेज लाईफ असेल तेच तुम्हाला दाखवेल, तर ते कंटिन्यू करू मग. ओके,
तर पहिले जाऊ आपण वावरामध्ये. त्यामुळे तुला कळलं काय कायला कल्ला इकडे फोन आला असता, कल्ला असतो यूट्यूबवर. ते आडवे येतात ना 7, 8, 10 मिनटाचे ते. तर तुला समजा की आमच्या ऑडियन्सला सांगायचं आहे, आता आपले एक बघतात कमीत कमी 100 लोक तरी असे ॲव्हरेज बघतात, कारण की आता ऑडियन्स कमी आहे. आणि सबस्क्रायबर काय 450 वगैरे लोक आहेत समजा, 465 465. तर सध्या सुरुवात आहे, त्याच्यामुळे 1-2 महिने झाले. 61 लॉग आहे आता समजा. कन्सिस्टन्सली माहीत आहे 1000 जर आपण व्हिडिओ अपलोड केले ना, तर आपण त्या फील्डमधले 5% मध्ये येतो, माहीत आहे. तर आपण एक वर्ष 1000 दिवस काय कोणत्या गोष्टीवर काम केलं, तर त्या गोष्टीमध्ये आपण एक टॉपची एक पोझिशन घेतो. तर तसं आपलं चॅलेंज आहे की आपण 1000 व्हिडिओ बनवू, म्हणजे आपल्याला तेवढा एक्सपिरियन्स येईल ना. तुम्हाला काय वाटते? काही नाही, मेहनत करत राहा, दुसरं काय. बाकी जेवायचं आहे ते होऊन जाईल. वावरातली जास्त निकडली आहे, येई वावरातली जास्त व्हिडिओ. हो, पाहिलं आहे म्हणजे तुला वेळ वावरागिवरातले आपण जिकडे गेलो तिकडे कंटेंट शूट करत राहतो, आणि वेळ भेटला की एडिट करतो, अपलोड करतो. आमचं डिस्कशन चालू होतं. तर मित्रांनो, आम्ही इथं होतो उभं झाडाखाली, आणि बाबा पण आले बा, मशीन घेऊन आले. आम्ही तोपर्यंत तिकडे गेलो होतो. तर आता आम्ही जाऊ याच्यानंतर. तर पहा तुम्ही, पहिले थोडं शूट करतो याच्यासाठी, कॅमेरा अँगलसाठी. बैल पण जबरदस्त आहे निखिल दादाची. चला ना आपण आम्ही येतो पैदल पैदल. आखरी क्षण. तर काही आता आपण चाललो आहे रस्त्याच्या मार्गानं, म्हणजे आपल्या वावराच्या मार्गाने. आणि हे इकडे, आणि आम्ही दोघं असे चाललो. असे काय चाललो सारखेच चाललो. गाव जात नाही का इकडून? काल टाकतो बैलगाडा आला हो, बैलगाडा आला. बैलगाडा आला मग पहिलवान आला. पहिलवान आला. आपण इकडून चाल ना, आपण माझी पाटील थोरात भावाने तो आली मावळला पोट्ट आहे ते पाटील थोराशी उरले हा काय गाणं म्हणते अला 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 पाटील. ते पोरीनं सांगितलं ते सरले एवढा कुदाळा लावला कदा माग खालच गेला धरू उपटला असा धरला फटकन आपण सर पहिलेच बेकार खतरनाक रबजा बसतील ना सर. पाटील म्हटलं तर काय. बाबा तिकडून येतात आरामात, आणि आम्ही इकडून आलो जरा, कारण की इकडून आपलं शॉर्टकट आहे, आणि बंडी न्यायला जाईल तिकडून जावं लागते. रबजब म्हणजे गाईस, तुम्ही लखनचा आज बड्डे आहे तर त्याला हॅपी बड्डे कमेंट असं करू शकता बरं, तसं काही वांधा नाही. तसं आम्ही काही म्हणत नाही कमेंट वगैरे करत जा, पण लखनचा बड्डे आहे तर तुम्ही करू शकता तुमची काही इच्छा असली तर, आहे की नाही. हे बघून घ्या तुम्ही लखन छोटा भाई, तर कमेंट करू शकता हॅपी बड्डे लखन, हॅपी बड्डेला. तो रिप्लाय देईन तुम्हाला स्वतः लखन पवार तुम्हाला रिप्लाय देईल गाईज. तर हा आपला हरभरा जबरदस्त, आणि हे पूर्ण रोटर झालं वावराचं आपल्या. हवा गळ्या रामदा आली गुलाबी आहेत की नाही. आपला काबली आहे ना रे, पण गावरान गावरान राहते, पण काबली राहते. आपल्याला उत्पन्न जास्त पाहिजे ना, आपल्याला मार्केटमध्ये ज्याची डिमांड जास्त अशी काबली. गावरांची डिमांड आहे, पण त्याचं पीक उत्पन्न तेवढं नाही होत. आपण क्वांटिटी प्लस क्वालिटी दोन्ही याच्यावर फोकस करू राहिलो. गावरान म्हणजे ज्याच्याकडे खूप जास्त वावर आहे तो करू शकते. गावरांचं मार्केट एकदम वेगळं आहे. पहिले पूर्ण गावरानच चालायचं, पण आता जेव्हापासून हे हायब्रिड प्रक्रिया करत राहतात ते ॲग्रीवरी हायब्रिड मॉडेल झाला, काबुली चना, हे काबली चना, आणि ते दाळे येतात ते, तर तेव्हापासून उत्पन्नावर जास्त फोकस आहे, प्रोडक्टिव्हिटी आणि याच्यावर जास्त
फोकस करू राहिले लोक आहे ना. तर हे बाबा येतात इकडे आले आणि आता आपण ते काढू मशीन. थांबा चला लवकर. एक सेकंड थोडं जायचं पण पाहावं लागेल. अटून आता आपल्याला उचलून घ्यायला लागेल का बा? हा हा काय लसन इकडे मोबाईल पकडणं. इकडून इकडून डायरेक्ट पाडता खाली बरोबर शूट करत जाईल. बरोबरच आहे. 5ची किती 10,000ची आहे काय? 10,000 पडली ती. कितना उचलला फेकते हो भाई? हे 18-20 फेकते तशी. 18-20 9,000. म्हणलो काय तो राम. तर मित्रांनो आता फायनली मशीन उतरवलेली आहे बघा. आता बंडी घेऊन चालले का तिकडे? हे अटीच काय नाही तर अटी आता सुंदली असते हातात काय मशीन. डबल आता चक्करचं काम नाही. बरोबर दाखवून तू इकडे. हे आम्ही डिस्कशन चालू आहे बरोबर. इकडे कॅमेरा घ्यायचा, इकडे हे करायचा, मग काही असं ऍड करायचं. बघू आता मशीन काय हे तो पैप लावतो नाही लगीन ना आता अटीच राहते का मग तशीच? हो मग उसको संध्याकाळी पाहिजे असं थोडी. हा ते राहू तशीच मग काही वांधा नाही ना. अटी काहीच नाही पहिले नाही त्याला नाही काहीच काले थांबा मग आम्ही येतो ना. हे धर रे. चाल बस. इकडे ना पुढे आरामात. हो बंडी झालं लागायला समजा हो लय खप चालू. काही सोपी आहे. काही नाही तर बैल आपोआपच चालतात. थांबायचं असलं की डायरेक्ट दोन्ही दूर ओढायचे बस, बाकी काहीच नाही. तर काही तसं आमचा आता बंडीचा प्रवास चालू आहे. मजा येते काही का माझ्या बैल टाइम लागत. हो. तर मित्रांनो जातो आता आम्ही घरी. बाकी आमची मशीन काय आम्ही संध्याकाळी ते टाकू तिथं तयार. गाईज हेवी ड्रायव्हिंग चालू आहे गाईज. मजा येत आहे गाईज. तुम्ही कधी या सवारीचा आनंद घेतलाय का? तुम्ही जीवनात एक्सपिरियन्स करायला पाहिजे. कमेंट करा लवकर ज्यांनी ज्यांनी एक्सपिरियन्स केला या सवारीचा आणि या ड्रायव्हिंगचा. ओके नाही केला आणि आता करतोय आणि मजा पण येत आहे.